नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून आणि भरभरून स्वागत आहे. आजही आपण नेहमीप्रमाणेच 3 सोप्या सुंदर अशा रांगोळ्या बघतो आहोत. तुम्हाला जरी त्या रांगोळ्या अशा सेम वाटतील, पण त्या सेम नाही आहे. थोडंसं जरी थोडी म्हणजे डिझाईन चेंज केलेली असते मी प्रत्येक रांगोळीमध्ये. तर अशा प्रकारची रांगोळी मी आधीच्या पण भागांमध्ये काढलेली आहे. पण त्यात थोडं वेगळी डिझाईन काढलेली आहे. तर तुम्ही आधीचे पण व्हिडिओ चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की रांगोळ्या सेम नाही आहे असं. तर अशा पद्धतीने मी पाकळीचा आकार दिलेला आहे. आधीच्या भागांमध्ये आपण एक तर अशी डायरेक्ट रेष काढलेली त्रिकोणी, एक अजून डायमंड शेप दिलेला आहे. असे 2-3 वेगवेगळे आकार घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आणि ह्या तिन्ही रांगोळ्या मला पर्सनली खूप आवडल्या आहेत. तिन्ही पण रांगोळ्या सोप्या, सुंदर आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह आहेत आणि काढायलाही कोणालाही जमतील अशाच आहेत आणि एकदम छान दिसतील दारासमोर. नक्कीच काढून बघा. आणि आजच्या भागातल्या ज्या तिन्ही रांगोळ्या आहेत, तर 3 ते 2 थेंबांच्या रांगोळ्या आहेत. आपण आधीच्या भागांमध्ये 5 ते 5 आणि 3 ते 3 टिपक्यांच्या रांगोळ्या बघितल्या. तर ह्या तिन्ही रांगोळ्या 3 ते 2 थेंबांच्या आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने जो गॅप राहिला होता त्याच्यामध्ये आपण 5-5 थेंब काढून घेतले, टिपके काढून घेतले आणि त्याला बोटाच्या साहाय्याने अशी डिझाईन करून घेतोय. तुम्ही जे आतमध्ये जे आकार तयार झालेला आहे तिथे कलर पण भरू शकता आणि ह्या रांगोळ्या तुम्ही एखाद्या सणावाराला पण काढू शकता. रोज तर छानच आहे काढायला, पण सणावाराला जर काढायची असेल तर त्यात कलर भरून तुम्ही नक्की ट्राय करा रांगोळी. यात जे आपण 3 ते 2 थेंब काढले ते त्याच्यावर पिवळा कलर भरून घेतलाय, आतमध्ये लाल कलर भरून घेतलाय. म्हणजे लाल आणि पिवळ्या कलरचे टिपके काढून घेतलेले. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. जर तुम्हाला रांगोळ्या आवडल्या तर नक्की ट्राय करून बघा तुमच्या दारासमोर आणि देवासमोर. आणि जर म्हणजे कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून सांगा कशा वाटताय रांगोळ्या. चॅनलवर जर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला रोज नवीन रांगोळ्या बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर. यूट्यूबवर बेल आयकॉन असतो, तो प्रेस करायचा. तिथे ऑल नावाचं ऑप्शन असतं, त्यावर क्लिक करून ठेवा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल व्हिडिओचं. रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो, तुम्हाला सर्वांना माहीत झालं असेल आत्ता. आणि जर नाही नोटिफिकेशन आलं तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊनही व्हिडिओ बघू शकता. आपले जुनेही व्हिडिओ बघू शकतात. ते पण अतिशय सुंदर रांगोळ्या आहे. आता ज्या बॉर्डर वगैरे गौरी गणपतीला लागतात त्या बॉर्डर रांगोळ्या, म्हणजे उंबरठ्यावर काढण्यासाठी बॉर्डर रांगोळ्या अतिशय सुंदर सुंदर आहेत, कलरफुल आहेत त्या. नक्की ट्राय करून बघा. तर बघा, आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. किती सुंदर वाटते बघा. आणि बॅकग्राऊंड काळ्या कलरचा असल्यामुळे तर अजूनच छान वाटते ती रांगोळी. याच पद्धतीने आपली 2 नंबरची रांगोळी. ही पण रांगोळी आपण आता ट्राय केलेली आहे, पण डिझाईन मी चेंज केलेली आहे. तुम्ही चेक करू शकता. परत तुम्ही म्हणाल नको, ताई तर म्हणताय की रांगोळ्या रिपीट नाही होत. कधी कधी होऊ शकते, पण डिझाईन थोडीफार का होईना चेंज असते. तर इथे मी इयरबडच्या सहाय्याने तर त्याला थोडासा व्यवस्थित शेप दिलेला आहे. आणि आतमध्ये जी जागा म्हणजे गॅप होता तिथे अशी रेषा काढून घेतल्या, पिवळ्या कलरचे थेंब काढून घेतले, टिंब. नेहमीची आपली 3-3 रेषांची डिझाईन सगळ्या बाजूंनी काढून घ्यायची अशी.
तर दुसरी रांगोळी रेडी झालेली आहे. अतिशय सोपी, सुंदर, पटकन होणारी रांगोळी आहे. आजच्या भागातली ही शेवटची रांगोळी. तुमच्या इथे समजा गणेशोत्सव जर असला तर विविध स्पर्धा असतात का? त्यात नक्की भाग घेत जा. म्हणजे रांगोळी स्पर्धा असते, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा. खरंच म्हणजे गणपती उत्सव आला की खूप असं आनंदाचं वातावरण असतं. असं खूप भारी वाटतं ते 10 दिवस. पण षटकोन काढला त्यानंतर अशी पानाची डिझाईन काढून घेतोय. नेहमीचीच आपली डिझाईन 3-3 थेंबांची. सेम छोटे छोटे डिझाईन वापरून आपण खूप साऱ्या मोठ्या मोठ्या डिझाईन तयार करू शकतो. हे तुम्हाला कळलंच असेल ह्या रांगोळ्या बघून. जास्त डोकं लावायचं काही काम नाही रांगोळी काढताना. खूप इझी. आपली ही पण रांगोळी काढून होत आलेली आहे. आतमध्ये एक केशरी कलरचा थेंब टाकून घेतला, टिंब टाकून घेतलेला आहे. त्याला असं बोटाच्या साहाय्याने प्रेस करून डिझाईन तयार केली एक नवीन, नेहमीसारखीच. तुम्ही आतमध्ये कलर पण भरू शकता. तीन तीन रेषांचं कॉम्बिनेशन काढायचं त्या पानांच्या बाजूने. जर तुम्हाला अशाच युनिक आणि सोप्या रांगोळ्या बघायच्या असतील मैत्रिणींनो, तर रोज आपले व्हिडिओ बघा. तुम्हाला जेव्हाही टाईम भेटेल तेव्हा नक्की बघा. एका व्हिडिओत 3 रांगोळ्या तर असतातच नेहमीच. आणि मग त्यातली तुम्हाला जी आवडेल ती नक्की ट्राय करत जा. म्हणजे प्रॅक्टिस पण होईल. तर युनिक रांगोळ्या बघण्यासाठी पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा. रोज दारासमोर रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.